थँक्यू. बच्चा जय जय श्रीराम वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. घेऊन जातोय सरळ मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी दोन संघ क्वालिफाय होण्यासाठी एकमेकांसमोर खेळ करत असताना दिसत. पहिला चेंडू आणि त्या पहिल्या चेंडूवरती फ्लाईट होती, त्याला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. चेंडू गेला डिक्लेअरच्या दिशेने. एक धाव येताना पाहायला मिळते. धावफलकाचा श्रीगणेश झालाय. धावफलकाची सुरुवात. अंडर-19 इंडियन टीमने जिंकलाय वर्ल्ड कप. जोरदार टाळ्या एकदा होऊन जाऊ द्यात. आयुष म्हात्रे आपल्याच विभागातील, आपल्या तालुक्यातील कर्णधार म्हणून त्याने भारताला रिप्रेझेंट केलं 19 वर्षाखालील आणि त्याने भारताला विश्वचषक जिंकून दिला. त्यामुळे ती आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद बाब. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन आयुष. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन टीम इंडिया. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम थँक्यू डिझे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला एका धावेसाठी पाठवले. त्या कट्टीची कहाणी मी मगाशी सुद्धा सांगत होतो. वडील आणि त्यांचा मुलगा याच फुलपाड्यामधील हे गृहस्थ आहेत. त्याने ती कट्टी बनवली आहे आणि ती कट्टी घेतल्याचा त्रास किंवा त्या कट्टी घेतल्याचं दुःख एक मोठं परिवर्तन घडून आणतं, अशी त्या मूवीमधली कहाणी आहे. ओव्हर रनआउटची संधी, पण चेंडू फेकत असताना प्रदीपने फेकी थोडीशी उशिराने केली. वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार आदरणीय रंजनदादा पाटील, वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ऋषीदादा देसाई यांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत. वसई विरार चॅम्पियन्स ट्रॉफीद्वारे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन आदरपूर्वक स्थानापन्न व्हा. ज्यांनी गेटवरती गाड्या लावलेल्या आहेत कृपया करून त्या बाजूला काढा, कारण थोड्याच वेळात मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होणार आहे आणि ते आगमन होत असताना कोणत्याही प्रकारे अडथळा यायला नको. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे, ज्याने कोणी गाड्या गेटवरती लावलेल्या आहेत कृपया करून बाजूला काढा. जीवदानी माऊलीचे व्हॉलेंटियर्स तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे आपण जरा लक्ष घालायचं आहे. जागा बनवली आणि जागा बनवून चेंडूला पाठवलाय गॅप मधून सीमारेखा पार. चौकार. चौकार आला. 4 धावा आल्या. पहिलं षटक संपलं. धावफलकाची धावा 10. ग्रेट स्टार्ट फ्रॉम JCC. मगाशी JCC आणि JSM मधला सामना 46 धावांचा झाला होता. त्याचबरोबर लंबोदर क्रिएशनचे ओनर विशू गायकवाड हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती करेल आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. सदस्य समाधानदादा काळे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा व्यासपीठावरती या. वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी जे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सगळ्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत वसई विरार चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 द्वारे. त्यानंतर आदरणीय सुजित चव्हाण यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. त्यांना सुद्धा विनंती करेल आपण सुद्धा या. हे काही प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. निर्मल सम्राटचे ओनर आहेत सुजित चव्हाण यांचं या ठिकाणी आगमन झालंय. वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. शेवटची मॅच ग्रुप बी मधली ई मधली आणि त्या ई ग्रुपमधील शेवटच्या मॅचमधील दुसऱ्या षटकातील
3 चेंडूचा खेळ झाला. पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू आणि त्यानंतर 0-1 टोटल धाबा 11. 3 चेंडू 11 चांगला कमबॅक केलाय जय मिस्त्री. 6 चेंडू 6 चौकार मारण्याचा कारनामा ज्यानं केलाय तो फलंदाज आता गोलंदाजी मार्कवरती. ओहो रनआउटची संधी. बाल बाल बचे. आदरणीय रंजनदादा पाटील, विशू गायकवाड, सुजित चव्हाण, ऋषिदादा देसाई, समंतदादा काळे सगळ्यांना विनंती आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. वसईविराज चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होत आहे. धाव कंप्लीट. सिंगल येताना तेरा 13. हो यावेळेला गॅप मधून नव्हे तर पाय आणि हाता खालून चेंडू निघून गेलाय वेगवान पद्धतीनं सीमारेखा पार. चौकार. ज्याच्या पाशी गाडी बंगला ऐसा मालदार पोरगा चांगला रे आयुष्य पद्धतीला तर समजा देव बाबला हे आयुष्य पद्धतीला तर समजा देव बाबला. चौकार आला. 4 धाबा आल्या आणि 4 धाबाने धावफलक वेगाने वाढलंय. सुंदर फटका. हे व्यासपीठ आणि त्या व्यासपीठावरील उपस्थित सर्व हे मान्यवर मंडळी तेजस्वी कांबळे त्यांच्याशी हस्तांदोलन करत असताना त्यांची गाठभेट घेत असताना आपण पाहताय. मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत फुलपाडा विभाग, बहुजन विकास आघाडी युवा अध्यक्ष. हो यावेळेला चेंडू डायरेक्टली गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज बाद. हर ढीमरा कीने में कदौ जाल, हक ढीमरा कीने में कदौ जाल, फंस गई जल मछली. हर कीने में कदौ जाल, फंस गई जल मछली. मोड़ा मोड़ी के हो जॉन्टी क्या बात आहे. जॉन्टीने नॉट आउट दिला म्हणजे समोरच्यानं सुद्धा धडकी भरली. जॉन्टी एक असा दर्दी क्रिकेट प्रेमी आहे. जीवदानी माऊली फुलपाडा संघातून खेळतो पण फुलपाड्याच्या क्रिकेटमध्ये सातत्याने त्याची चर्चा नेहमीच होते. जिथे कमी तिथे आम्ही. मग तुम्ही अंपायरिंग म्हणा तिथे जॉन्टी, कॉमेंट्री म्हणा तिथे जॉन्टी, फिल्डिंग म्हणा तिथे जॉन्टी, बॉलिंग म्हणा तिथे जॉन्टी, बॅटिंग म्हणा तिथे जॉन्टी. जॉन्टी जॉन्टी आणि जॉन्टी. आता जॉन्टी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या कडेला अंपायर म्हणून कार्यरत आहे. लास्ट बॉल जॉन्टी. लास्ट शेवटचे 2 बॉल. येस 2 बॉल बाकी. हो स्वप्नील बोने यांनी चेंडूला दिशा दिली. एका धावेसाठी पाठवलं. स्वर्गीय नमन मिश्रा स्टँडच्या दिशेनं ज्या ठिकाणी 1 धाव आली. सिंगल धावपलकती धावा. 20-20. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. आता लास्ट बॉल आहे. ओ यावेळेला काय लेफ्ट करण्याच्या नादामध्ये यष्टीवरचा चेंडू नाही समजू शकले दिलीप शर्मा आणि त्यांना मैदान सोडावं लागते. फलंदाज बाद. अजून एका विकेटचं पतन गॉन. अरे कहने लगे मोसे बब्बा तेरी बौरी के कहने लगे मोसे बब्बा कहाँ गौ चिलम तमाकू को डब्बा. अरे अरे बाले मा मोरे बाले मा, बाले मा मोरे बाले मा. शेवटचे आणि अंतिम षटक घेऊन आलाय निखिल. बॉल JCC वॉसे JSM वसई विराट चॅम्पियन्स ट्रॉफी ई ग्रुपमधील ही शेवटची मॅच आहे. पहिला क्वालिफाय झालेला संघ होता त्याचं नाव होतं अष्टविनायक विरार आणि त्यानंतर आता या मॅचमधून आपल्याला दुसरा संघ मिळणार आहे.
चांगला मॅचेस, चांगला संघर्ष, चांगला द्वंद्व बघायला मिळालं. एक विक्रम सुद्धा यावेळेला खाली राहिलेला चेंडू, सबमरिंग डिलिव्हरी, स्वप्नील बोने द्विधा मनस्थितीत निखिलने मिळून दिला ब्रेक थ्रू. फलंदाज बाद. आंखों से वार कर देना, सीने में प्यार भर देना, आ जाना मेरी बाहों में और मेरे दिल में ही रहना. ये महीना पिंजरा बनाया सोने का. अनिकेत शिवलकर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. निखिल बॉलिंग मार्क वरती तयार. विकेट आली आणि त्यानंतर आता 5 चेंडूचा खेळणं शिल्लक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टॅप केलं चेंडूला. आशुने चेंडूला अडवलं, फेकलंय वेगाने. मला वाटतं आशु सुद्धा तेवढाच मोठा आवाज काढेल, पण तेवढा नाही काढला. रिव्ह्यू रेफर केला गेलाय. हा फिल्डिंग टीम, येस. पूर्ण माहिती जॉन्टे आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत की कोणी रिव्ह्यू घेतला. बघा चेंडूला अडवलं, फेकी केली गेली आणि त्यानंतर आता धावचित आहे की नाही ते बघितलं जाणार आहे. नॉट आउटचा इशारा पंचांकडून आला. पंचांची कामगिरी सध्याच्या घडीला खूप चांगल्या रीतीने बजावत आहेत आमचे जॉन्टी सागर राणे. इनसाइड आउट, ड्राईव्ह केलं चेंडूला, पण हा लॉफ्टेड फटका आहे, त्यामुळे फलंदाज बाद. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मिस्टर गंभीर पाटील गंभीर मैदानात आलेत. ज्या गंभीरने मगाशी 2 चौकार लगावले होते, धुवाधार बॅटिंग त्याने केली होती, पण ते चौकार पुरेसे नव्हते राहिले. आता पुन्हा एकदा पहिली बॅटिंग करत असताना एच अँड गॉन आले तसे माघारी. गोल्डन डकचा शिकार. जितू पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येत आहेत आणि जितू मैदानात आल्यानंतर आता त्यांच्याकडून अपेक्षा असणार आहे चला शेवटचा अंतिम चेंडू, ड्राईव्ह केला, चेंडूला गॅप मधून पाठवण्याचा प्रयत्न, जयने फिल्डिंग केली, तोपर्यंत 1 धाव. सिंगल आणि असं असताना पहिली इनिंग समाप्त आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकाची धावा आहेत 22-23 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय JSM संघासमोर JCC या संघाच्या वतीनं. यानंतर होणारा सामना टॉस केला जाणार आहे. JKCC अर्नाळा वर्सेस सायबा. दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचे. JKCC अर्नाळा विपक्ष सायबा. कि कोई इतना खूबसूरत, कोई इतना खूबसूरत, कोई इतना खूबसूरत कैसे हो सकता है. खूबसूरती पर तेरी तो मैंने कुर्बान किया, मुस्कुरा के देखा तूने, दीवाने पर एहसान किया. खूबसूरती पर तेरी सोडू ना तुला आज मातीला.
चॅम्पियन्स ट्रॉफीमधील शेवटचा ग्रुप आपल्या भेटीला येतोय आणि भेटीला येत असताना दोन्ही कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. PPL आणि चॅम्पियन्स असा कॉल द्यायचा आहे. चॅम्पियन आणि चॅम्पियन आलाय. धन्यवाद रंजन दादा, आपण स्थानापन्न व्हायचंय. गौरव, टॉस जिंकला, काय निर्णय असेल? फिल्डिंगच घेऊ. मागील स्पर्धेमध्ये सेमीफायनल पर्यंतचा प्रवास म्हटल्यानंतर वसईविरा चॅम्पियन्स ट्रॉफी खेळत असताना कशा प्रकारची तयारी आहे? मागची सेमीफायनल असे झाले की रात्री झोप पण नाही लागली. आज बेस्ट देऊ सगळ्यांनी, सगळे तयारीतच आलेत की काहीतरी करून दाखवायचं. वसईविरा चॅम्पियन्स ट्रॉफी फुलपाड्यामधील हे आयोजन इथं आल्यानंतर हा संपूर्ण थाट बघत असताना कसं वाटतंय? आयोजन तर गेल्या वेळीपेक्षा यावेळी बेस्ट आयोजन आहे आणि बघायला गेलं तर या ग्राउंडवर आमचं लक खूप चांगलं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. मुन्ना, समोरच्या संघाने फिल्डिंग घेतल्याने तुम्हाला पहिली बॅटिंग करायची आहे. किती रन्सपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? किती 40 करण्याचा प्रयत्न करू. या मैदानावरती खेळण्याचा JKCCला सुद्धा चांगला अनुभव आहे. चांगले काही अशा मोमेंट आहेत किंवा आठवणी सुद्धा आहेत. सो यावर्षीची वसईविरा चॅम्पियन्स ट्रॉफी फुलपाड्या नगरीमधील कशी वाटली आणि काय सांगाल या स्पर्धेबद्दल? स्पर्धा खूप चांगल्या यावेळी त्यांनी जे ग्राउंडचं बॅग आणि ते 10 प्लेयर ठेवलेले आहेत, खूप चांगलं वाटतंय. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा या मॅचसाठी. नाणेफेकीचा कौल जिंकलाय टीम साहेबाने. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी JKCC अर्नाळा या संघाला आमंत्रित केलंय. चांगली मॅच यानंतरची सुद्धा असणार आहे, कारण तिथून F ग्रुपला सुरुवात होते, जो शेवटचा ग्रुप आहे. सो तुर्तास चालू असलेली मॅच जिथे 23 धावांचा पाठलाग आणि बचाव आपण बघतोय. JSM आणि JCC या दोन संघादरम्यान असलेली चुरस पाहायची आहे आणि त्यामुळे तुम्ही तोपर्यंत कुठे जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा वसईविरा चॅम्पियन्स ट्रॉफी. स्टेट इन विथ पाटील नेटवर्क. धन्यवाद. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न प्रदीपच्या बॅटमधून येतोय. ट्रेडमार्क स्टोक त्याच्यावरती आलाय हा चौकार. त्याच्या व्हिडिओ आलेत ट्रेंडिंगला वाढे फॅन फॉलोविंग त्याची. त्याच्या व्हिडिओ आलेत ट्रेंडिंगला वाढे फॅन फॉलोविंग त्याची. सारी दुनिया झाली दिवानी आमच्या घरी. मोठा फटका पुन्हा एकदा. तोडफोड बॅटिंग करण्याच्या इराद्याने मैदानात प्रदीप. पण सारी दुनिया झाली दिवानी आमच्या घरी दादाची. सारी दुनिया झाली दिवानी घरी दादाची. सारी दुनिया. थँक्यू डीजे. टॅप करण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं. क्रिकेटमध्ये आभार तुम्ही. 13 चेंडू आणि आता 9 धाब्यांची गरज. येस, शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. सूरज चव्हाण आणि सागर राणे जॉन्टी. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न अभिषेक सिंग लल्लाने केला. चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. 2 षटकं संपली आहेत. आता 12 बॉल 9 ची गरज. मोठा फटका. हो, चेंडूला अडवलंय जितूने. फिल्डिंग तर होतीये. जर का इथे 1-2 बाउंड्रीच्या मॅचेस असते तर बघायला मजा आली असती अजून. पण रनबॉलच्या आतले इक्वेशन ज्या वेळेला असतं त्यावेळेला खास करून या मैदानावरती त्या धावा तितक्याशा मोठ्या नाही मानल्या जात. डेड बॉल घोषित केला गेलाय. ड्राईव्ह केलं, चेंडूला चौकाराच्या दिशेने पाठवलं. 4 धावा आल्यात. अटॅकिंग फील्ड लावण्याच्या नादामध्ये मोठा गॅप ओपन झाला. त्याचा फायदा जयने उचललाय. जय आजच्या दिवसातील हिरो राहिलाय, कारण येस चौकार आहे की सिंगल? सिंगल आहे. खेळपट्टीवरती टॅप झाला असेल तर तो सिंगलच मिळेल. चेक करायचंय. अंपायरनी सांगितलं चेक करायचंय. टॅप कुठे झाला बघितला जाईल, कुठे बाउन्स झाला.
चला सिंगल आहे, सिंगल आहे. बॅक टू द मॅच. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बडाने अडवलं चेंडूला, कोणतीही धाव नाही. डॉट आलाय. सामना अगदी क्लिअर आणि सोपा बनत चाललाय. मोठा फटका पुन्हा एकदा एका धावेसाठी. प्रदीप आता बॅटिंगला एन्जॉय करतायत, पण JCC कमी कुठे पडली हे सुद्धा बघावं लागणार आहे. कारण पहिल्या मॅचमध्ये केलेला इतका सुंदर परफॉर्मन्स, ज्याच्यामध्ये रुपेशचा खेळ समोर डाऊन द ग्राउंड, चेंडूला पाठवले सीमारेखा पार. जयने मॅचला फिनिश केलं. सामना संपला, सामना जिंकलं JSMनं. ई ग्रुपमधून क्वालिफाय होणारा दुसरा संघ ठरतोय JSM बोळीन्स. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, खेळाडूचं नाव मिस्टर निखिल. आपण मंचावरती यायचं, ज्याने सुंदर बॉलिंग केली, चांगलं गोलंदाजीचं पृथक्करण दाखवलं. JKCC अर्नाळा विपक्ष टीम सायबा. चला दोन्ही संघ मैदानात दाखल व्हा. एक मोठी मॅच आणि शेवटच्या ग्रुपला सुरुवात होणार आहे. कालचा शेवटचा ग्रुप जितका ताकदवर होता तितकाच हा ग्रुप सुद्धा ताकदवर असणार आहे. त्यामुळे या ग्रुपमधील मॅचेस बघण्यासारख्या होणार आहेत. त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा.